इकडे बघा ही गँग पुरी देठ कुठून राहिलेत. तर रामराम मंडळी, आज आहे राशन वाटतं. मग आम्ही चालू राशन आणायला. इकडे आलो तर आधीच लोक जमलेले राशन आणायला. बघा बरं किती लोक ती. मग काय आम्ही पण लाईनीत उभं राहिलो. आणला राशन. मला उचलं ना भाऊ एकट्याला. मग काय नाही आणला, बोलवला भाऊ 50 किलोचा कट्ट्या. मग काय ठेवला आतमध्ये नेऊन. राशन आणून टाकले. मग काय पोरा बसवली गाडीवरती आणि निघालो शेताकडे आलो. मग काय निघालो जायचं देठ आणायला डोंगरावरती. समोर डोंगर दिसतोय का, त्याच्यावरती चालू आम्ही. आलो भाऊ इकडे रानामध्ये. बघा बरं किती काट ती पार. कोणला कुठं बरं सुटलं तो कुठं. इकडे चायचं देठ शोधाय आलो आम्ही. आता येली गावसला वाटतंय पर काट्या बिट्या घालून गावसाला आता त्याला. आणि यार आंटी छतर बघा ना किती भारी. आणि ही इकडे बघा ना पार अडचणीतून येईल सापडे सुटल्यात. इकडे रानामध्ये आलं नाही अशी काठींची झाडं भेटत आहे ती. आणि फक्त काट टोचत बघा कशी आहे ती झाडं. येळूचे बेड बघा किती मोठमोठाले आहे तिकडं. आणि हा बघा रानातला वांग्याचं झाड. याला वांगी लागतात छोटी छोटी, त्यांची भाजी करून खातात. इकडं पोचलो वरती टेकडावरती. इथून मागं बघा मोवेशीची शाळा दिसते, वांदूळ शेत. वर वातावरण लय भारी, पुरी हवा थंडगार येते. इकडे बघ किती भारी वाटतंय. खाली मस्त फरकत आलो. रानात गेल्याचा फायदा झाला. डायपिशा भरून आम्हाला चायचं देठ भेटलं. मग काय काढली गाडी आणि निघालो घरी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा बरं का.